चला तिन्ही संघाला विनंती करतो, शिद्रुकवाडी संघ आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल। गोड शेवट गोड झालाय आणि उजेडीची फायनल आपण देखील खेळवली आहे, त्यामुळे शिद्रुकवाडी संघ आपण देखील या। त्यानंतर आपण जाऊयात श्रेयस बाळा झालं का? लवकर लाव सेटअप, कारण पाहुणे आणि लवकर आपल्याला उजेडी जायचं। धन्यवाद कुंभार सर, आपण जी पंचगिरी केली। श्रेयस लागला बाळा? येस चला जाऊयात आपण महेश जाधव सरांचा आपण देखील करूयात या ठिकाणी यथोचिताचा सन्मान। या महेश दादा या, दोस्ती ग्रुप चे हे मेंबर आहेत। त्यानंतर आपण जाऊया संतोष पवार साहेब, आपल्याला विनंती करतो आपण या। थोडासा स्पीडअप करायचा आहे, थोडंसं आपल्याला देखील विनंती करतो या पुढे, थोडं आता पुढे गेला तरी चालेल, पुढे जाऊ द्या पुढे। चला त्यानंतर आपण अमोल पवार दादा यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करूया। अमोल दादा या, अमोल पवार या, आपला देखील करूयात यथोचित असा सन्मान। या तुम्ही एकेकाने या पाठापट पुढे, नका हे करू। चला त्यानंतर आपण जाऊयात तो म्हणजेच सतीश भाऊ गोडांबे, ज्यांच्या माध्यमातून हे दत्तकृपा 11 घोटील संघाला टी शर्ट्स दादांच्या माध्यमातून दिले। एकदा जोरदार टाळ्या होऊन जातात। टी शर्ट स्पॉन्सर आमचे सतीश भाऊ गोडांबे यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय। पिंक पिंक असं टी शर्ट, एक डोळ्याला सुखावणारा टी शर्ट, म्हणजे गुलाबी टी रंग, प्रेमाचा रंग, गुलाबी रंग। श्री दत्त ज्योतिर्लिंग सामाजिक संस्थेचे ते देखील मेंबर आहेत, त्यांचं देखील करूया सहर्ष स्वागत। त्यानंतर जाऊयात विश्वास पवार दादा, आपल्याला विनंती येतो आपला देखील यथोचित असा सन्मान केला जाईल। श्री दत्त ज्योतिर्लिंगचे देखील मेंबर आहेत विश्वास पवार दादा। मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या होऊन द्या, मान्यवर आपल्यासाठी आलेत, या ठिकाणी आपली फायनल बघितली आहे, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन द्या। थोडं आपण पुढे आलात तरी चालेल, अजून थोडं पुढे आलात तरी चालेल, तिन्ही संघ अजून थोडं पुढे आलात तरी चालेल, विनंती करतो। टाळ्यांचा आवाज आमच्यापर्यंत येत नाही तुमचा। त्यानंतर प्रवीण दादा पवार यांचा देखील या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय। मित्रांनो जास्त वेळ घेणार नाही तुमचा, हे मान्यवर आले त्यांचा सत्कार घेणार आणि लगेच आपल्या बक्षीस समारंभाकडे वळणार आहे। त्याचबरोबर श्रीपती दादा नरळे यांचा देखील या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय। या श्रीपती दादा नरळे, आपल्याला विनंती करतो आपला देखील करूयात स्वागत सत्कार समारंभ। प्रेमाची मायेची उद्धार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन करूयात या ठिकाणी यथोचित असा सन्मान। त्याचबरोबर शंकरदादा बासुळकर साहेब यांचा देखील या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातो। या दादा, आपल्याला विनंती करतो। त्यानंतर नितीन पवार दादा यांचा देखील या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय। नितीन पांडुरंग पवार दादा यांचा देखील या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातो। या नितीन दादा, नितीन पांडुरंग पवार,
ज्यांच्या माध्यमातून ही एएस ची बेस्ट बॅट्समनची बॅट देण्यात आले त्यांचा या ठिकाणी करूयात आपण यथोचित असा सन्मान. त्याचबरोबर नीरज सावंत ज्यांनी मालिकावीर हा पुरस्कार दिलाय त्यांचा देखील करूयात आपण यथोचित सन्मान. याच नीरज दादा या मित्रांनो टाळ्या होऊन जाऊ दे यार दानशूर व्यक्तींकरता आपल्यासाठी ट्रॉफी बॅग कूलर ची सोय या पाहुण्यांची ज्यांची नावं घेतोय त्यांनी आपल्यासाठी ही आकर्षक बक्षीस आपल्यासाठी अवेलेबल केलेत. त्याचबरोबर दोस्ती ग्रुप मधील हरिदास पवार साहेब यांचा देखील या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. या हरिदादा या हरिदादा या या आपली मेहनत 2 दिवसापासून आम्ही बघितली. या वर या हरिदादा लवकर या हरिदादा लवकर या आपण देखील आयोजनापैकी एक भाग आहात आमचा दोस्ती ग्रुपचा आपण देखील भाग आहात. चला त्यानंतर सौरभ पवार दादा यांचा देखील या ठिकाणी यथोचित केला जातोय सन्मान. सौरभ पवार या आपल्या माध्यमातून देखील सन्मान चिन्ह या लवकर घ्या. त्यानंतर आपण जाऊयात महेश पवार. या महेश पवार दादा या आपला देखील या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातो. महेश पवार महेश दादा पवार या लवकर या माही दादा या आपला देखील या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय. त्यानंतर आपण सत्कार करूयात ज्यांचा गोड आवाज आपण ऐकला आम्हाला थोडासा रिलीफ मिळाला होता ज्यांचा गोड आवाज आपल्या कानांपर्यंत पोहोचला ते आमचे आर्यन दादा त्यांचा देखील या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातो. या आर्यन दादा लवकर या आर्यन दादा या तुमची सुमधुर वाणी आज नक्कीच तुम्ही भविष्यातील पाटण तालुक्याचे समालोचक बनू शकता ती तुमच्याकडे कॅपॅबिलिटी आहे. त्यानंतर विजयदादा पवार आपला देखील या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला तो विजय पवार. यस त्यानंतर आपण जाऊयात हरिदादा सलते या आपल्याला कॉल असेल आयोजकांचा या व्यासपीठावर पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन एक वाडी एक संघाचे विद्यमान उपाध्यक्ष आणि आज चॅम्पियन इज द चॅम्पियन हरिसलते इज द चॅम्पियन असं म्हणायला हरकत नाही. आणि सलतेवाडीचा अँडर रसल म्हणून त्यांची ओळख तेच हरिदादा सलते आणि आपल्या असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष त्यांचा केला जातो या ठिकाणी यथोचित सन्मान. एकदा जोरदार टाळ्या होऊन जातो मित्रांनो. आणि माही दादांचं खास प्रेम महेश पवार दादांचं खास प्रेम आहे त्यांच्यावर आणि त्यांना अँडर रसल आज बोलायचं हरीश बोलायचं नाही असं त्यांनी मला सांगितलं. त्याचबरोबर त्यानंतर आपल्या पाटणचा चिता जो कुणाचंही आयोजन असो मी आहे मी थांबणार मी खेळणार कमिटी ते आम्ही असं म्हणणारा पाटणचा चिता हर्षल लोकरे दादा या हर्षल दादा ओ नाटक नका करू हर्षल दादा या ओ हर्षल दादा या नाटक नका करू या लवकर या. आणि त्याचबरोबर प्रवीण चाळके महाराज आणि या गावचे दाजी त्यांना देखील विनंती करतो दादा या आपण देखील व्यासपीठावर या. प्रवीण महाराज आपल्याला देखील विनंती असेल या आपल्याला आयोजकांचा कॉल आहे आपण या गावचे दाजी आहात आपल्याला विनंती असेल व्यासपीठावर बोलवतात आयोजक या. प्रवीण चाळके महाराज आपला देखील या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या जाऊ द्या आपल्या हर्षलदादा लोकरे एक पाटणचा चिता आणि जिथे कमी तिथे आम्ही आणि सर्व आयोजनाला मदत करणारे हर्षलदादा लोकरे आपले कमिटी मेंबर त्यांचा देखील करतो सत्कार. त्यानंतर आपण जाऊयात या गावचे जावई प्रवीण महाराज चाळके यांचा देखील या ठिकाणी सत्कार केला जातोय. दाजींचा सत्कार होतोय मित्रांनो टाळ्या जाऊ द्या. घोटील संघ टाळ्या जाऊ द्या दाजींचा सत्कार होतोय तुमच्या राव. त्यानंतर आपण जाऊयात ते म्हणजेच आमचे जीटीसीचे कॅमेरामॅन श्रेयस दादा यांचा देखील या ठिकाणी सत्कार केला जातो. या श्रेयस यस जीटीसी लाईव्हचे आपण पाहूयात
जीटीसी लाईव्हचा सत्कार करूयात आपण. या दोघं पण या. श्रेयसला पण बोलवलंय, तुम्ही पण या. नाही तुम्ही या, मागच्या वेळेला श्रेयसचा केला, यावेळी तुम्ही पण या. दोघांचा सत्कार समारंभ केला जातोय. मित्रांनो, क्लीन अँड क्लिअर क्वालिटी आवडली असेल ना जीटीसीची 2 दिवसात, तर टाळ्या होऊन जाऊ द्या. टाळ्यांचा कडकडाट थांबला नाही पाहिजे. सिद्धरुकवाडी संघ टाळ्यांचा कडकडाट थांबून देऊ नका. त्याचबरोबर आपण पाहतोय 2 दिवस ज्यांनी स्कोररची भूमिका पार पाडली, ते म्हणजेच आमचे ऑफिशियल स्कोरर नितीन पवार सर. या आपला देखील या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातो. या नितीन दादा, या नितीन दादा या. आपण ऑफिशियल स्कोरर 2 दिवस ऑफिशियल स्कोरर म्हणून आपण होतात. त्याचबरोबर यंगस्टार 11 सिद्धरुकवाडीचा कॅप्टन आणि ज्याने सुरेख असा खेळ केला तेजस दादा, आपल्याला देखील विनंती करतो आपण देखील या. एकदा जोरदार टाळ्या दादा तेजससाठी. काय मॅच झाली यार, फुल टफ, शेवटच्या चेंडू पर्यंत टफ दिली. या दादा लवकर या. येस तेजस दादांचा सत्कार केला जातोय. नक्कीच आज तेजस दादांचा खेळ हारला नाहीत मित्रा, जिंकलाय. सर्वांची मनं जिंकली आहेत. आज जेवढे पण प्रेक्षक मायबाप जीटीसी वर पाहतायत ना मित्रा, तुझा खेळ आणि अथर्वची बॅटिंग आवडली असेल ना, एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. मॅच कशी व्हावी तर मॅच अशी व्हावी असं म्हणतात आणि मॅच पाहायला मिळाली. चला सन्माननीय विजय पवार यांचा देखील यांचा यथोचित असा सन्मान केला तो. या विजय दादा. आपले असोसिएट एक उत्कृष्ट समालोचक डीडी सर यांचा पण या ठिकाणी सन्मान केला जातो यशोचित, तरी त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. एक पाटण तालुक्यातील गोड आवाज आपले डीडी सर. शनिवार रविवार 2 दिवसाची स्पर्धा, अतिशय सुंदर असे त्यांच्या गोडवाणीतून आपण ऐकली 2 दिवसाची स्पर्धा. अतिशय सुंदर त्यांचा आवाज, त्यांचा पण या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. टाळ्या. गेली 2 दिवस ज्या आवाजानं आपल्याला या ठिकाणी मनमोहित केलं, असा आवाज या ठिकाणी त्यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. चला तिन्ही संघ या, तिन्ही संघ लगेच या. याचा ज्यांच्या आपण हे मंडप ज्यांच्या माध्यमातून बांधण्यात आलाय त्यांचा देखील आपण करूयात सत्कार. दादा या, आपलं नाव आम्हाला माहित नाही त्यामुळे आपण आपल्याला कॉल देतो. दादा या. एक 40+ चे खेळाडू आहेत आणि अजून देखील क्रिकेट खेळतात. या दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला हे ग्राउंड, हा साऊंड आणि हे मंडप आपल्याला पाहायला मिळते, बांधण्यात आलंय. 40+ चे खेळाडू आणि आपल्या मनेरकर साहेबांचे खास मित्र देखील आहेत दादा, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. येस सन्माननीय प्रकाश बाचुलकर सर या, आपला देखील या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय. डीके स्पोर्ट्सचे कॅप्टन प्रकाश बाचुलकर साहेब या. दगा पाक. अरे यार 40+ चे खेळाडू आपल्याकडे येतात काय, त्यांच्यासाठी टाळ्यांचा कडकडाट थांबू नका देऊ यार, प्लीज प्लीज. आता 10 मिनिटं घेईल, जास्त नाही घेणार, 10 मिनिटं घेईल.
या प्रकाश दादा या आपला देखील सत्कार कारण आपण देखील या चषकासाठी खूप मेहनत घेतली आहे. आम्हाला काय हवं नको आलेल्या पाहुण्यांना काय हवं नको आपण सर्व पाहिलं आपला देखील केला जातो या ठिकाणी यथोचित असा सन्मान. येस मित्रांनो जरा टाळ्यांचा कडकडाट थांबून देऊ नका. चला जास्त बोलायला लावणार नाही कुणाला आणि काय करणार नाही आज कारण आज माझा आवाजच बसलाय पहिली गोष्ट त्यामुळे कुणाला बोलायला लावणार नाही. पटापट करूया आपण. जाऊयात बक्षीस समारंभाकडे. वैयक्तिक पारितोषिक आपण पाहतोय सर्वात पहिलं बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट दत्तकृपा चषक 2026 चा बेस्ट फिल्डर गाव आहे शिद्रुकवाडी. नाव येऊ द्या शिद्रुकवाडी. आता तुमचा कोण असेल तुमचा खेळाडू आहे नाव सांग गाव सांगितलंय नाव सांगा कोण आहे. नितीन ठरतोय बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. या नितीन काय सूर्य कसा जेल लॉंग ऑफ वरून लॉंग ऑन ला धावत जाणं असू दे चौकार षटकार अडवणं असू दे बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट नितीन ठरतोय. विजयदादा पवार यांच्या शुभ हस्ते आपण देऊयात ट्रॉफी. उत्कृष्ट शूज आहेत आणि ट्रॉफी आहे उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी. येस नितीन यायचंय. दोनच प्रश्न विचारणार नितीन कसं वाटतंय ट्रॉफी जिंकून. ट्रॉफी जिंकून खूप चांगलं वाटतंय. एवढ्या दिवसातून आम्ही कधी ट्रॉफी नव्हतो जिंकलो. पहिल्या राऊंडमधून आम्ही खूप प्रयत्न करून बाहेर जायचो होतो पण आता ट्रॉफी जिंकून आम्हाला एवढं भारी वाटतंय की पहिल्यांदा आम्ही कुठली तरी ट्रॉफी 2 वर्षातून आम्ही हे केले. नक्कीच. आणि टीम बद्दल काय सांगशील. आज तेजसचा प्रयत्न थोडासा कमी पडला का आणि तेजसने पूर्ण प्रयत्न केला होता थोडासा कमी पडला का कुठे. थोडासा मतलब तेजाचा एकदम थोडासा हे गेला आणि कैलाची थोडी बॅट लागली असती तर आमची ती झाली असती तिसरी मॅच. धन्यवाद. हा होता उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ऑफ द टुर्नामेंट दत्तकृपा 2026 चा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक जर्सी नंबर 33 म्हणजे हार्दिक पांड्याचा डायरेक्ट फॅन दिसतोय राव. यानंतर जाऊयात बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ज्याने अक्षरशः फलंदाजाच्या पायात बेड्या टाकल्या आकडून ठेवलं जकडून ठेवलं आणि त्याची बॉलिंग ऍक्शन जर पाहिली ना मित्रांनो आपण कर्नाटकचा एक गोलंदाज आहे त्याच्यासारखी गोलंदाजी ऍक्शन त्याची आहे आणि तो सध्याला KKR या संघामध्ये खेळतो. गाव आहे साळकेवाडी. नाव आहे यश यायचंय उत्कृष्ट गोलंदाज. या स्पर्धेतील कुमार कार्तिकेयन या गोलंदाजासारखी गोलंदाजी यशची पाहायला मिळते. नितीनदादा पवार या आपल्या शुभ हस्ते दिले जाते. आमचे ऑफिशियल स्कोरर आणि पश्चिम महाराष्ट्रातील एक उत्तम गुणलेखकांच्या भूमिकेत पाहतात. आज मात्र स्पॉन्सरच्या भूमिकेत देखील त्यांना आपण पाहतोय. एकदा जोरदार टाळ्या जाऊ द्या नितीन पवार सरांसाठी देखील. यशने यश मिळवलंय मात्र थोड्या करता त्याला अपयश आलं. यश 2 प्रश्न जास्त नाही 2 प्रश्न. वडिलांनी जो विश्वास ठेवला तो सार्थ ठरवलायस कसं वाटतंय. खूप चांगलं वाटतंय. नक्कीच. आज टीम थोडीशी कुठेतरी कमी पडली. अथर्वची बॅटिंग जर फायनलला लागली असती तर बिग फाईट आम्हाला पाहायला मिळाली असती. हो खूप चांगली फाईट बघायला भेटली असती. आणि अथर्वची या सीझन मधील दुसरी 50 त्याबद्दल काय सांगशील. अथर्व खूप चांगला बॅट्समन आहे. त्याला असं बोलण्यात आले की तो अजिंक्य राणे आहे. कुठला पाटण तालुक्याचा अजिंक्य राणे आणि तू आता कुमार कार्तिकेयन पाटील तालुक्याचा कुमार कार्तिकेयन. तुला नाव कसं वाटलं. मला चांगलं वाटलं. यस धन्यवाद. हा होता उत्कृष्ट गोलंदाज आणि पाटण तालुक्याचा कुमार कार्तिकेयन हा गोलंदाज यश ठरलाय उत्कृष्ट गोलंदाज. नंतर आपण जाऊयात ते म्हणजेच बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट नितीनदादा पवार यांच्या शुभ हस्ते आपण देऊयात बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. हा खेळाडू आहे ना अप्रतिम खेळला आणि फायनलला देखील तडाखेबाज फलंदाजी त्यांनी केली आणि आपल्या संघाला फायनल देखील जिंकून दिली. जर्सी नंबर 4-5 अक्षय सलते ठरतोय सलतेवाडीचा बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट.
नक्कीच पाहिलं तर बॅक टू बॅक 2 बेस्ट बॅट्समनचा अवॉर्ड जिंकणारा हा पाटण तालुक्यातील पहिला खेळाडू असं वाटतंय आणि या सीझनची सुरुवात त्याची अप्रतिम झाली आहे आणि मागील सीझन मध्ये पाहिलं नितीन पवार दादा यांच्या शुभ हस्ते आपण देऊयात अक्षयला प्रथम एएस ची एक बॅट आणि त्याबरोबर ट्रॉफी. अक्षय नक्कीच खुश असेल आज बॅट मिळाली आहे. हरीश दादा तुम्ही ही बॅट चेक करून गेला होता. नक्कीच अक्षय हरीश थोड्या वेळापूर्वी आला होता आणि ही बॅट चेक करून गेला होता. हरीशच्या मनात कुठेतरी आलं होतं की आज ही बॅट तुला मिळेल. नाही नक्कीच वाटलं होतं पण काय दादाकडे एवढ्या बॅट आहेत की आमच्या प्रत्येक मुलाला एक बॅट दिली तरी त्याच्याकडे उरतील बॅट एवढ्या बॅट आहेत त्याच्याकडे. नक्कीच आणि हरीश दादाने जो विश्वास तुझ्यावर दर्शवला बॅक टू बॅक 2 टुर्नामेंट तू उत्कृष्ट फलंदाज ठरलास कसं वाटतंय. नक्कीच यावेळी आमची बॅटिंग वगैरे चांगली झाली. शैलेश आमचा जरा बॅट फॉर्म मध्ये होता पण आता तो फॉर्म मध्ये आलाय. नक्कीच आम्ही आता इथून पुढे पहिलं बक्षीस मारायचा प्रयत्न करू. नक्कीच आणि विराज आणि त्याचा बंधू हे 2 खेळाडू एक बहुमूल्य असेट आहे तुमच्या संघाचे. नाही नक्कीच सगळेच चांगले आहेत पण काय करणार थोड्या थोड्या चुका होतात. नक्की आम्ही सुधारायचा प्रयत्न करू. धन्यवाद. हा होता या स्पर्धेतील दत्तकृपा चषक 2026 मधील उत्कृष्ट फलंदाज. चला आपण जाऊयात तृतीय क्रमांकाची ट्रॉफी आपण देऊयात ती म्हणजेच यंगस्टर 11 शिद्रुकवाडी संघ ठरतोय या दत्तकृपा चषक 2026 चा तृतीय क्रमांकाचा मानकरी. या तेजदादा संपूर्ण टीम घेऊन या लगेच व्यासपीठावर. तृतीय क्रमांकाचा मानकरी या संपूर्ण टीम या यंगस्टर 11 शिद्रुकवाडी संघ या. मित्रांनो तुम्ही हारला नाहीत तुम्ही प्रयत्न केलात आणि ट्रॉफी घेऊन लगेच जायचं नाही बरं का. आपल्याला सांगण्यात येते वर या वर या यावर. येस प्रकाश दादा आपण इकडे या. येस सतीशदा गोडांबे आणि विश्वासदा पवार आपल्याला विनंती करतो तृतीय क्रमांकाचं पारितोषिकाची ट्रॉफी या संघाला द्यायची आहे. तृतीय क्रमांकाची ट्रॉफी द्या दादा खालनं. अरे पाहुण्यांना मध्ये घ्या पाहुण्यांना मध्ये घ्या. या सतीशदा मध्ये या मित्रांनो या संघासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे यार. काय क्लासिकल परफॉर्मन्स. आजच्या दिवसामध्ये लगातार 4 मॅचेस खेळले यार आणि 4थ्या मॅच मध्ये कुठेतरी अपयश आलं. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या संघासाठी. आणि आपण पाहूयात या स्पर्धेतील कूलर जिंकणारा कोणता खेळाडू आहे. थंडीच्या दिवसात गरमी गरमीच्या दिवसात थंडी देणारा कूलर आहे बाबा. तो दोन्ही कामं करतो असा कूलर आहे. 2 in 1 कूलर आहे बरं का. या स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू ठरतोय. अरे टाळ्या वाजवण्या यार नाव येऊ द्या. हरीश दादा तुमच्या संघाला टाळ्या वाजवायला कंजूसी करतो राव. सलतेवाडी टाळ्या वाजवायला लय कंजूसी करतो. अशा टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत मित्रांनो. या स्पर्धेतील मालिकावीरचा पुरस्कार जातोय ज्याने उत्कृष्ट अशी फलंदाजी केली. त्याचा जर्सी नंबर पाहिला तर 13 अंकामध्ये आहे. 13 अंकामध्ये जर्सी नंबर कोणाचा आहे कुठल्या संघामध्ये सांगा पाहू. सांगा 13 अंक कुठले आहेत. सलतेवाडी तुमच्याकडे 13 कोण आहे. आणि 13 अंक ज्याने सेमीफायनल मध्ये अप्रतिम खेळ केला. लेफ्ट आर्म फलंदाज शिद्रुकवाडीचा कॅप्टन इन फ्रंट ऑफ द लीड तेजस ठरतोय. मालिकावीरचा पुरस्कार अप्रतिम खेळ केला. नीरजदादा सावंत आपल्या शुभ हस्ते आपण देऊयात कूलर. तेजस उत्कृष्ट फलंदाजी. वाव 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 फटके नेत्र दीपक फटके त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले होते. वरती ठेव ना याच्यावर वरती ठेव ना कूलर तिथं वर ठेव ना त्याच्यावर. हातात घेतल्यासारखं वाटेल ना जरा हात लावा दोघांनी. मित्रांनो टाळ्या होऊन जाऊ द्या.
जोरदार टाळ्या जाऊ द्या तेजससाठी. येस, 6:45 वाजले, 15 मिनिटं झाले फक्त. जास्त नाही विचारणार तेजस, 2च प्रश्न विचारेल. आज तुझा खेळ अप्रतिम राहिला, थोडासा पुढे ये. अप्रतिम खेळ राहिला. सेमीफायनल मध्ये खेळत असताना काय मनामध्ये प्रेशर होतं? टार्गेट भलं मोठं होतं, मात्र तुझी बॅट बोलत होती. कसं वाटतंय? सध्या बोलायला गेलं तर आता मी जेव्हापासून टुर्नामेंट खेळतोय, आज माझी 4थी मॅच आहे. मी प्रत्येक मॅचला 2ऱ्या ते 3ऱ्या बॉलवर आउट आलोय. आज मी ठरवून आलो की माझ्या टीमला मी आज बक्षीस पात्रामध्ये नक्की नेणार. मला फक्त मी टीमला बोललो, एकदा विश्वास ठेवा, माझी बॅट लागली तर ती बाकी माझी जबाबदारी. आणि सेमीफायनल मध्ये हारलो ते ठीक आहे, थोडा स्कोअर जरा हायच होता. एक 60च्या आसपास असता तर नक्कीच पहिली ट्रॉफी आज छिद्रकवाडीची असती. वा वा, कॉन्फिडन्स. आणि समोरील संघ अथर्वच्या बॅटिंग बद्दल काय सांगशील? अथर्वची बॅटिंग बघायला गेली तर अथर्वची बॅटिंग म्हणजे हायच, ऑलरेडी क्लास आहे. राजू कंग दादा सुद्धा बोललेलं की पीटीपीएल मध्ये त्याची बॅटिंग अगदी उत्तम आहे. त्यांच्याकडून पण ऐकलेलं, म्हणजे चांगलं आहे, अतिउत्तम त्याने बॅटिंग केले कालच्या आजच्या दिवसामध्ये. नक्कीच. आणि संघाबद्दल काय सांगशील? आज संपूर्ण संघाने जर तुझा विश्वास ठेवला, तू कॅप्टन जरूर होतास, मात्र कैलास असेल आणि संपूर्ण टीम, तुझा ओपनिंग पार्टनर आणि संपूर्ण टीम, त्याबद्दल काय सांगशील? 2 शब्द, जास्त नाही. तसं बघायला गेलं तर मी टीमला बोललेलो की एकदा विश्वास ठेवा, बाकी माझ्यावरती सगळं सोडा. आणि तसं बघायला गेलं तर म्हणजे आहेत भरपूर जण आमच्या बॅट्समध्ये. एक समाधान कोळीकर आहे, कैलास आहे, बाकी बॉलिंग लावलं प्रथमेश संदीप, म्हणजे आमची पूर्ण टीम. आज आम्ही ठरूनच आलेलो की मागच्या वेळी आम्ही 3ऱ्या राऊंडला बाहेर गेलेलो, आज आम्हाला 3ऱ्या राऊंडला नव्हतं जायचं, आम्हाला प्राइजच मारायचं होतं काही करून. नक्कीच, धन्यवाद. आणि हा होता या स्पर्धेतील मालिकावरचा मानकरी तेजस, जर्सी नंबर 115. धन्यवाद तेजस दादा. जाऊया, 3य क्रमांकाचा मानकरी ठरला आहे, तो म्हणजेच सहारा स्पोर्ट्स चाळकेवाडी या संपूर्ण संघ, या अथर्व दादा, प्रवीण दादा या संपूर्ण संघ, आणि ज्यांच्या माध्यमातून आपल्याला हे चषक सौजन्य देण्यात आले ते म्हणजेच अमोलदादा पवार यांच्या शुभ हस्ते आपण देऊयात 3य क्रमांकाचा मानकरी ठरलेला सहारा स्पोर्ट्स चाळकेवाडीला ट्रॉफी देऊया. त्याचबरोबर प्रवीण दादा पवार आपल्याला देखील विनंती करतो, आपण देखील जॉईंट व्हा. आपल्या दोघांच्या शुभ हस्ते आपण देऊयात 2य क्रमांकाचा मानकरी, तो ठरलाय, तो म्हणजेच सहारा स्पोर्ट्स चाळकेवाडी. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ मित्रांनो. हे सँडी दादा, आज फोटो काढायचं काम करा फक्त तुम्ही. सँडी दादा, फोटो काढायचं काम करायचं आज तुम्ही. येस, गणपती बाप्पा. आणि या स्पर्धेतील चॅम्पियन इज द चॅम्पियन, चॅम्पियन इज द चॅम्पियन, सलतेवाडी इज द चॅम्पियन. पाहिलं तर 2024-25चा सीझन ज्या संघाने गाजवला, कुठेतरी बॅकफुटला संघ जात होता, तो आता फ्रंट फुटला आलाय. तोच संघ, तो म्हणजेच त्रिमूर्ती 11 सलतेवाडी संघ, या संपूर्ण संघ. आपण ऐकूया, ते म्हणजेच दत्तकृपा 11 संपूर्ण टीम. आपल्याला विनंती करतो आपण देखील, आणि संपूर्ण मान्यवर आपल्याला देखील सांगतो की अमोलदादा पवार, सचिनदादा पवार, त्याचबरोबर त्यांच्या माध्यमातून टी-शर्ट सौजन्य दिलं, त्यांना देखील विनंती करतो, दादा या प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आपण द्यायची आहे, ती म्हणजेच चॅम्पियन इज अ चॅम्पियन, सलतेवाडी इज अ चॅम्पियन. आणि या टीमचा कर्णधार, या टीमचा मोहरक्या म्हणेल तर अँड्र रसल, पाटण तालुक्याचा, आणि या असोसिएशनचा विद्यमान उपाध्यक्ष सन्माननीय हरीश दादा सलते. यस मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या जाऊ द्या. दोन्ही टीम टाळ्या वाजवू द्या. चाळकेवाडी तुमच्यासाठी टाळ्या वाजवल्या तर तुम्ही देखील वाजवा यार. छिद्रकवाडी तुम्ही देखील टाळ्या वाजवू द्या. गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. संपूर्ण टीम मी विनंती करेल, दत्तकृपा 11 घोटील संपूर्ण टीमला विनंती करेल, लवकर या. आज मित्रांनो, आज जर पाहिलं तर या संपूर्ण आयोजन कमिटी आपण पाहतोय आपल्या GTC लाईव्हच्या टीव्ही स्क्रीनवर, आपण संपूर्ण टीम पाहतोय.
ज्यांनी हा चषक अनुभवण्यासाठी दुसरं पर्व पार पाडण्यासाठी ज्यांनी अहोरात्र मेहनत घेतली तो संपूर्ण स्क्वॉड आपल्या टीव्ही स्क्रीनवर दाखवला जातोय, जीटीसीच्या टीव्ही स्क्रीनवर दाखवला जातोय. बोला अवधूत चिंतन छत्रपती शिवाजी महाराज.